आणि गोकुळच्या अध्यक्षपदाची निवड झालेली आहे। हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नावेद मुश्रीफ हे गोकुळचे नवे अध्यक्ष बनलेले आहेत। पुढारी न्यूजने दिलेल्या बातमीवरती शिक्कामोर्तब झालेलं आहे आणि गोकुळच्या कार्यालयाबाहेर हसन मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केलेली आहे। हे दृश्य आहेत गोकुळ कार्यालयासमोरून मुश्रीफ यांचे कार्यकर्ते गुलाल उधळत या ठिकाणी जल्लोष करताना दिसून येत आहेत। पुन्हा एकदा शेखरकडे जाऊया। शेखर, जोरदार जल्लोष या ठिकाणी मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांचा झालेला दिसतोय। नम्रता बरोबर आहे। मोठा जल्लोष जो आहे तो या सगळ्या कार्यकर्त्यांचा पाहायला मिळतोय। खरं तर पुढारी न्यूजनं सर्वात पहिला या संदर्भातलं नाव जे आहे ते काल शिक्कामोर्तब खरं तर त्यांच्या नावावर झाला म्हणावं लागेल, कारण काल नावेद मुश्रीफ यांनाच अध्यक्षपदाची माळ त्यांच्या गळ्यामध्ये पडेल अशी बातमी रात्री दाखवली होती। त्या संदर्भातली काही खलबत देखील काल दुपारपासूनच सुरू होती आणि त्यानंतर आता नावेद मुश्रीफ यांच्याच नावावरती एकमत झालेलं आहे आणि आता संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये खरं तर त्यांच्या नावावरती शिक्कामोर्तब या ठिकाणी झालेला आहे। नावेद मुश्रीफ यांचे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी अतिशय उत्साहात त्यांचा आनंद उत्सव साजरा करताना पाहायला मिळते। गोकुळचं कार्यालय आहे आणि त्या कार्यालयाच्या आवारातच मोठ्या प्रमाणात गुलालाची उधळण जे आहे ते सुरू आहे। नावेद मुश्रीफांचा जयघोष जो आहे तो या ठिकाणी सुरू आहे। फटाक्यांची आतिषबाजी देखील या कार्यालयाच्या बाहेर करताना पाहायला मिळते। त्यामुळे एक उत्साहाचं वातावरण सगळं जे आहे ते गोकुळच्या या संपूर्ण परिसरामध्ये मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांकडून पाहायला मिळते। मात्र पुढारी न्यूजने या संदर्भातली सगळ्यात पहिला बातमी दाखवली होती की नावेद मुश्रीफ यांच्याच नावावरती शिक्कामोर्तब होईल आणि त्यांचे काही कार्यकर्त्यांकडून स्टेटस देखील काल झळकले होते आणि त्यानंतर मुश्रीफांच्या जे ते पडलेले त्यामुळं निश्चितच आहे गेल्या 7 ते 8 दिवसांपासून ज्या शशिकांत पाटील खोत यांच्या नावाची चर्चा होती ती चर्चा कुठेतरी मागे पडली होती। अनेक खलबत व्यक्त झाली आणि त्यानंतर आता नावेद मुश्रीफांच्या गळ्यामध्ये ही माळ पडल्यानंतर आश्चर्याच्या तर आश्चर्याने त्या सगळ्या गोष्टीकडे पाहिलं जात आहे। मात्र या सगळ्यानंतर आता आगामी काळामध्ये 1 वर्ष हे अध्यक्षपद त्यांच्याकडे असणार आहे आणि त्यानंतर 1 वर्षांनी गोकुळची पुन्हा निवडणूक देखील होणार आहे। त्यामुळं या सगळ्या पार्श्वभूमीवरती नावेद मुश्रीफ यांना अध्यक्ष केल्यानंतर पुढच्या वेळेच्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीनं सगळ्या राजकीय घडामोडी राजकीय हालचाली ज्या त्या घडणार आहेत हे देखील पाहण्यात येणाऱ्या काळात महत्वाचं असणार आहे। नम्रता, शेखर, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।